श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे एकदम पारंपरिक गावी बनवली जाणारी काकडीचं धोंडच बनवते मी आज. चला तर आपण आता हे रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं मी हे काकडी कापून घेते. मी अर्ध्या काकडीचंच बनवणार आहे. हे कापून मी सोलून घेते. मी इथे अर्धी काकडी घेतली आणि सोलून घेतली. त्याच्या बिया हे काढून घेतल्या. कवळ्या बिया असतील तर ठेवून द्यायच्या, पण हे आता मोठ्या बिया आहेत त्याच्यामुळे मी हे काढून घेते. आणि आता आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे. इथे आता मी काकडी किसून घेतली आणि या 2 वाट्या किस भरले. पाण्यासकट भरून घ्यायचं. आता हे मी बाजूला ठेवते आणि साहित्य दाखवते काय काय घेतलंय ते. इथे आता मी 1 वाटी गूळ घेतलाय. 2 वाटी किस होता तर त्यासाठी मी 1 वाटी गूळ घालणार आहे. हे अर्धी वाटी खोबरं घेतलंय. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि जिरं घातलं अर्धा चमचा. हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आणि इथे लापसीचा रवा घेतलाय मी. 1 वाटी रवा घेतलाय आणि तो तुपामध्ये भाजून घेतलाय. हा रवा लापसीचा नसेल घ्यायचा, तुम्हाला साधा रवा घेतला तरीही चालेल, कुठचाही वापरू शकतात. तर आता हे मी वाटून घेते. पहिला गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतले. तूप चांगलं असं विरघळून घ्यायचं. तूप गरम झाला. आता त्यामध्ये जे आपण काकडी किसून घेतलेली ती पाण्यासहित घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. थोडीशी उकळी यायला पाहिजे, गरम व्हायला पाहिजे काकडी. आता मी ढवळून घेते मिक्स करून. इथे आता काकडी व्यवस्थित अशी गरम झाली आहे, मिक्स झाले छान. आणि त्यामध्ये आपण आता जी लापसी भाजून घेतलेली ती घालून घ्यायची आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. इथे मी काकडी घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय, ढवळून घेतलं. त्यामध्ये जे आपण खोबरं वाटण केलेलं, खोबरं जिरं ते घालून घेतलंय. थोडंसं पाणी घालून घेतलंय त्याच्यामध्ये. मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि तेही घातलं. थोडंसं मीठ घातलंय आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे आता मी मिक्स करून घेतलं. त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. लापसी कशी शिजायला थोडासा वेळ जातो ना. इथे मी झाकण ठेवलेलं आणि शिजत ठेवलं होतं झाकण ठेवून. एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला गूळ घालून घ्यायचंय. इथे मी गूळ घालून घेतला. आता गरम पाणी करून घेतले. 1 वाटीभर मी पाणी घालून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित असं. थोडेसे काजू घालून घेतलेत मी. तर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणे भाजून घालू शकतात. मी आता शेंगदाणे नाही घातले इथे. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. परत मी झाकण ठेवते आणि शिजून घेऊ. इथे मी झाकण ठेवलेलं आणि शिजत ठेवलं होतं आपलं. थोडंसं मिक्स करून घेऊ आता. असं एकदम घट्ट व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर घालून घेते. मस्त एक जायफळचा स्वाद येतो. व्यवस्थित असं मिक्स करून घे. इथे आता हे शिजलं गेलंय. मी गॅस बंद करते. आता जाड एक भांडं घ्यायचं, असं टोप घ्या काही घ्या, पण जाडसर पाहिजे थोडंसं. इथे तूप किंवा तेल काही लावून घ्यायचंय. मी आता इथे तूप लावून घेतलंय पूर्ण टोपाला सगळ्या बाजूने. आणि आपल्याला या टोपामध्ये आहे हे धोंडच जे बनवलंय ते काढून घ्यायचंय. तर तुमच्याकडे हळदीची पानं असतील तर खाली हळदीची पानं घालायची. माझ्याकडे आता हळदीची पानं नाही आहेत त्याच्यामुळे मी आता असं टोपात काढून घेते. इथे मी टोपामध्ये काढून घेतलं सर्व आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं सगळ्या बाजूने. आणि वरती पण हळदीची पानं असतील तर ठेवून द्यायची. माझ्याकडे आता इथे केळीचं पान आहे तर मी केळीचं पान वर ठेवून देते. त्याच्यावर घट्ट असं झाकण ठेवायचं. इथे आता मी गॅसवर तवा ठेवलाय आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपल्याला असं. आणि त्यावर हा टोप ठेवून द्यायचा आहे. कमीत कमी 1 तासासाठी आपल्याला हे मुरत द्यायचं आहे. इथे मी रात्रभर हे धोंडच मुरत ठेवलं होतं. म्हणजे 1 तास मी गॅस चालू ठेवलेला, नंतर मी असं झाकून ठेवून दिलेलं. आता पण काय उघडून बघू. वरती पाणी असेल तर व्यवस्थित काढून घ्यायचं. पाणी जमा होतं वाफेचं.
बाजूने थोडस सुरीने करून घ्यायचं. ताट घेते. आता मी कापून घेते. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. एक तुम्हाला मी तुकडे दाखवते उचलून. किती मस्त असा रंगही आलाय आणि छान झाले. आता मी सर्व कापते आणि काढून घेते. अशा प्रकारे तयार झालाय आपला पारंपरिक पद्धतीने काकडीचं धोंडस. खायला एकदम मस्त वाटतं. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.